आणि रुबाबदार पर्व आहे. आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी महेश धुळे सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो आणि थेट जाऊया एक चालू नवीन सामन्याकडे. अर्थातच एका बाजूला शिवशक्ती कडाव आणि दुसऱ्या बाजूला भूमी 11 कुंदे या दोन टीममध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळाली. एका बाजूला जयशंकर चांदई संघाला बीट करणारा संघ शिवशक्ती कडाव, तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान जोबिली संघाला बीट करणारा भूमी 11 कुंदे संघ आता एकमेकांच्या समोर तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 4 षटकांची ही मॅच असणार आहे. 2 ऑफिशियल पंच सज्ज झालेत. निरंजन सावंत सर आणि अजित पुत्रन सर तुम्हाला पाहायला मिळतील ऐन ॲक्शनमध्ये. 4 षटकांची मॅच. 4 षटकांच्या या मॅचमध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. अभि देवगरे आणि त्याच्या साथीनं फलंदाज कुशल गुरव असे 2 खेळाडू सलामीवीर म्हणून आपण पाहतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विनोद. रितेश भोपी सुद्धा यानंतर रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा एकदा जॉईन होतात. स्वागत आहे रितेश आपलं. 4 षटकांची मॅच. सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक सागरजी देशमुख साहेब यांच्या वतीनं दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि आता मॅचला होती सुरुवात. मुख्य पंचाच्या भूमिकेत निरंजन सावंत सर यांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅच ऑन. ओव्हर द विकेट. या दरम्यान आपण पाहतो रनवे रिधम मध्ये थोडंसं अडथळा. कदाचित आपण पाहिलं तर पहिला चेंडू टाकण्यासाठी थोडशा गडबडलेत गोलंदाज विनोद आणि अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला ओव्हर द विकेटने षटकाला सुरुवात होती समोरच्या कडून. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला विकेट करण्याचा प्रयत्न मागे चालला इस्टनच्या आणि चेंडूला गॅदर करतात. तोपर्यंत थोडासा वेळ घेतला मी तर म्हणेन या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. त्या ठिकाणी फिल्डर आपण पाहतोय ऋषी होते. अगदी आपण पाहतो थोडेसे चाच पडल्या, थोडंसं फंबल क्रिकेट आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला आहे कुशल गुरवला. आणि ते खेळाच्या पहिल्या सत्राला आपण पाहतो सुरुवात झाली आहे. 2 या अंकाने डावाची सुरुवात सुद्धा होती. शिवशक्ती कडाव संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला भूमी 11 कुंदे अशा 2 नामचीन संघांमध्ये लढत आपण पाहतो. एका बाजूला टिटवाळा परिसरातील कुंदे संघ आहे, तर या ठिकाणी एका बाजूला आपण पाहिलं तर कर्जत ग्रामीण क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल शिवशक्ती कडाव संघ. अर्थातच आपण पाहिलं तर आता सातत्याने 2 धावा घेण्याचा मानस आणि या 2 धावा सहज गतीने सुद्धा एकवटल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेने संघाचा धावफलक 4 या अंकावरती पोहोचलाय. पहिलं सत्र, पहिलं षटक. गोलंदाज विनोद तयार. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. या दरम्यान अगदी आपण पाहतो गती थोडीशी कमी केली आहे. थोडंसं अगदी आपण पाहिलं तर उंची देखील कमी पाहायला मिळाली आहे आणि अष्टान लगत हा बॉल अष्टीरक्षकाकडे चाललेला आहे. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक पहिलं तुम्हाला पाहायला मिळालं. अत्यंत वाखंडजोगी स्पेल. भूमी 11 कुंदे संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मागच्या मॅचमध्ये काय दर्जेदार गोलंदाजी केली आहे. यावेळेस ऑन साईडला फटका प्रतिमे. क्षेत्ररक्षक पाहत बसतील, कदाचित बनतील प्रेक्षक. बॉल चालला वाडिश लॉंग गॉनला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. बन क्वालिटीचा कुशल गुरव ब्रँडेड षटकार. षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 10 वरती. पुन्हा एकदा आपण पाहतो बिगिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र टायमिंग प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि त्या ठिकाणी टिपली जाईल सुंदररित्या. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का शिवशक्ती कडाव टीमला. फलंदाज बाद. कुशल गुरवने अटॅकिंग क्रिकेट खेळलं जरूर, परंतु फटका फसला.
मी तर म्हणेन अक्षरशः तो फटका खेळण्यासाठी त्याला गोलंदाज विनोदने भाग पाडलं आणि आता फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. जणू काही त्याच्यासाठी ट्रॅप रचण्यात आला होता. कुशल गुरवची महत्वाची विकेट संपादित केली आहे भूमी 11 कुंदे संघाच्या गोलंदाजाने. 10 वरती 1 शेवटचा अंतिम बॉल. ओ यावेळेस आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न पॉइंट मधून बॉल निघालाय. 2 क्षेत्ररक्षण आणि अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतात. 2 क्षेत्ररक्षक होते आणि अखेर बॉलला अडवण्यात त्याला यश मिळालंय. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देतात 12 धावा आहेत. मैदानाच्या मध्ये दाखल झालेत विशाल. चांगली बॅटिंग मागच्या मॅचमध्ये याच विशालने केली होती. तब्बल 31 धावांची इनिंग याच विशालने साकारली होती. तो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा होता. रितेश भोपी आम्हाला सांगतात 12 चेंडू त्याने फेस केले. तोच खेळाडू आता सध्या मैदानामध्ये दाखल झालाय आणि या संपूर्ण डावाची जिम्मेदारी आता त्याला घ्यायची आहे. मैदानामध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला अभि देवगरे ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो शिवशक्ती कडाव. तो खेळाडू सध्या स्ट्राईक एंडला आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पूर्ण 6 चेंडू तो मात्र उभा होता आणि आता सेकंड ओव्हरमध्ये पहिला चेंडू फेस करण्यासाठी 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. ऑनलाईन जे प्रेक्षक जॉईंड आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. 4 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 2 मॅचेस सेकंड राऊंडमधून. अगदी आपण पाहतो या संपूर्ण दिवस रात्रमध्ये आपण जर पाहिलं तर 5-4-3 असा फॉर्मॅट असणार आहे. म्हणजे फर्स्ट सेकंड आणि थर्ड राऊंडसाठी हे लक्षात असू द्या. सर्व संघांना ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडमधून सेकंड मॅच आपल्या समोर येईल. एका बाजूला भडवळ B+ आणि त्यांना फाईट करेल भिवंडी तालुक्यातील एक दिग्गज संघ अर्थात आई देवी वडू नवघर. ऑन साईडला उचललाय शॉर्ट अंपोल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केले हवाई सफर. बॉलला उडवलं ऑन साईडला. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. अभि देवगरने काय जबरदस्त षटकार घेतला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. कदाचित अभि देवगरने सांगितले गोलंदाजाला आमचं लोकेशन या बाजूला आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 18. षटक क्रमांक आपण पाहतोय सेकंड ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलंय गोलंदाज भूषणचं. भूषण शेलारला तुम्ही पाहतायत सेकंड स्पेलमध्ये आक्रमक पवित्र धारण केला अभि देवगरने. कर्जत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि एक चांगले क्रिकेटर आहेत. सर्व गुण संपन्न खेळाडू आहे अभि देवगरे. गोलंदाज आपण पाहतो उर्द विकेटने भूषण शेलार. ओ या दरम्यान लेट कट वॉट स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षरशः डोळ्यांचा पार न फेडणारा फटका. बॉल चालला स्वीपर रिजनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बलतील धावा 4. मध्ये खेळण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो आणि ही क्रीडा नगरी आम्हाला प्रत्येकाला जिंकायची आहे. याच अनुषंगाने खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असतो. शिवशक्ती कडाव संघाचा इतिहास आहे याच क्रीडा नगरीचा. खऱ्या अर्थाने आपण पाहतो बऱ्याच वेळा स्पर्धा ते या क्रीडा नगरीमध्ये खेळलेले आहेत आणि पहिला सामन्यामध्ये तब्बल 70 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा विक्रम याच शिवशक्ती कडाव संघाच्या नावावरती आहे आजच्या रात्रीमध्ये. हे विसरून चालणार नाही आहे भूमी 11 कुंदे संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. 23 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती भूषण शेलार. राईट आर्म द विकेटने कुंदे संघाला विनंती राहील की आपण थोडं फास्ट खेळायचं आहे. बॅटची कडा चेंडू गरंगळत चाललाय पॉईंटमध्ये. कबा पॉईंटला आपण पाहतो क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आले. एकच धाव मिळेल. अजित पुत्रन सर तुम्ही पाहतायत एक लेजेंडरी अगदी मुख्य पंचाच्या भूमिकेत. तसेच त्यांच्याच खांद्याला खांदा लावून निरंजन सावंत सर यांना तुम्ही पाहतायत. एबन जोडी आहे ऑफिशियल पंचांची खऱ्या अर्थाने चांगले मित्र सुद्धा आहेत आणि
एकमेकांच्या समवेत काम करण्याची मजा काही या दोन पंचांची वेगळीच आहे. हो, यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय करणारा आणखीन एक बिग ब्लास्ट षटकार. बाद होत आहेत तेव्हा मात्र कुशल गुरव संघाचा डाव पुढे नेतात, परंतु जेव्हा कुशल गुरव बाद होत आहेत तेव्हा मात्र अभि देवगरे संघाचा डाव पुढे नेत असताना संघाची धावत संख्या 30 वरती पोहोचलेली आहे. आणि आता शेवटचा अंतिम बॉल भूषण शेलारला आपण पाहतोय. अक्षरशः मी तर म्हणेन त्याच्यावरती तुटून पडलाय हा फलंदाज. धावक गती आता मात्र वेगवान आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आहे. क्षेत्ररक्षक जवळपास कुणी नाही आहे आणि आता निर्जळ स्तरावरती चेंडू लँड होतोय. मिळेल फक्त सिंगल धाव आणि स्वतःकडे अभि देवगरने स्ट्राईक ठेवलेली आहे. संघाची धावत संख्या धाव फलकावरती आहे 15.50च्या गतीनं 31 धावा, 1 बाद, 31. 31 धाबा धाव फलकावरती आहेत. 15.50च्या गतीने या धाबा बनवण्यात आलेले आहेत. एक विकेट्स लवकर गमावली आहे, परंतु अगदी आपण पाहिलं तर आता कोणताही दबाव त्या विकेटचा इथे या ठिकाणी जाणवला नाही आहे. याच दरम्यान या क्रीडांगणाचे मालक सन्माननीय प्रतीकदादा पिसेकर यांच्या ठिकाणी आगमन झाले. दादांना विनंती, आपण या मंचावरती स्वागत आहे आपलं. मयूरदादा पिसेकर असेल, प्रतीकदादा पिसेकर यांच्या बालकी हक्काचे क्रीडांगण आहे. लश ग्रीन आउटफील्ड तुम्ही पाहताय. अत्यंत सुंदर क्रीडानगरी आहे. मी सुरुवातीला जेव्हा जेव्हा या क्रीडानगरीमध्ये चला आपण लगेचच या ठिकाणी अभि देवगरे काहीतरी मागणी करतायत. ठीक आहे, ओके. 31 धावा धाव फलकावरती आहेत. प्रतीकदादा पिसेकरांना विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी आमच्या मंचावरती यायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. ज्यांच्या वडिलांच्या नावानं खऱ्या अर्थाने ही क्रीडानगरी आहे. अगदी आपण पाहतोय कुठेतरी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्याच नावाने ही क्रीडानगरी आहे आणि त्यांच्याच नावानं मोठमोठ्या स्पर्धासुद्धा या क्रीडानगरीमध्ये खेळवल्या जात आहेत. त्याचे मुख्य आयोजक मयूरदादा पिसेकर आणि सन्माननीय प्रतीकदादा पिसेकर यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांचं विशेष आभारसुद्धा जांताराच्या क्रीडा मंडळ बदलापूर यांच्या वतीनं आम्ही करू, कारण त्यांनी आम्हाला हे क्रीडांगण उपलब्ध करून दिलं आहे. हो, या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू कदाचित थोडासा स्लोबर पद्धतीचा होता, परंतु इथे मिळाली एक सिंगल धाव. अंपायर सिग्नल बाईट बॉल. याच इशाऱ्याची अभि वाट पाहत होतो. कदाचित आपण पाहतो शरीरापासून थोडासा दूर होता. अभि देवगरे थोडंसं कन्फ्यूज होता आणि आशाभूत नजरेने त्याने पंचांकडे सुद्धा पाहिलं होतं. 1+1 बलतील 2 धावा या ठिकाणी बॅटिंग करत असताना शिवशक्ती कडाव संघाला चांगली मॅच होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, क्लीन बोल्ड. फलंदाज झाला बाद. विशालला परतावा लागणार आहे. आणखीन एक धक्का लागेल शिवशक्ती कडाव संघाला. ऍज इट इज OUT, फलंदाज बाद. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सागरजी देशमुख साहेब यांच्या वतीनं प्रतीकदादा पिसेकरांना निमंत्रण केलं जातं की आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे. स्वागत आहे आपलं. घरचं क्रीडांगण तुम्ही पाहतायत आणि सातत्याने या संपूर्ण क्रीडांगणाची जबाबदारी मयूरदादा नेहमी सांगत असतात की प्रतीक यांनी केलेली ही मेहनत आहे आणि त्याचं फळ त्याला जरूर मिळालेलं आहे. ही चर्चा आम्ही सातत्याने करत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. संघाची धावत संख्या धाव फलकावरती 33 धावा, 33 वरती 2 अशी अवस्था तुम्हाला पाहायला मिळेल. आता सध्या तरी चांगली स्थिती आहे.
शिवशक्ती कडाव संघासाठी हे चांगले संकेत आहेत. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये सदानंद. लेफ्ट हँडेड बॅट्समन, लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज त्याच्या विरोधात आहे. गोलंदाजीसाठी सज्ज. ओ या दरम्यान वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये, संपर्क नाहीये आणि पंच दर्शवतात की बाईची धाव मिळेल अतिरिक्त स्वरूपात आणि या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती या 34 धावा. शांत क्रिकेट आपण पाहतोय. जणू काय रात्रीच खेळ चाले. हा क्रिकेटचा महासंग्राम, हा क्रिकेटचा महाकुंभमेळा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जाणता राजा चषक ही स्पर्धा, जाणता राजा हे नाव घेतल्यानंतर सुद्धा अंगावरती शहारे येतात. अंगावरती अगदी आपण पाहतो आमच्या प्रत्येकाच्या अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा संचारते हे नाव ऐकल्यानंतर, हे नाव घेतल्यानंतर. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याच नावाने ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहतोय चषकाला हे नाव देण्यात आलेलं आहे. जेव्हा जेव्हा या मंडळाने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केलेले आहेत, अनेक क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या चांगल्या स्पर्धा घेतलेल्या आहेत, तेव्हा तेव्हा अगदी आपण पाहतो त्या चषकाला जाणता राजा हेच नाव देण्यात आलेले आहे. धावसंख्या धावफलकावरती 35 षटक क्रमांक 3 चालू आहे. गोलंदाज आपण पाहतोय सदानंद. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी ते करतायत अगदी पंचांच्या डावीकडून. ओ या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू बॅटचा काही संपर्क नाही आहे. मागे चाललाय बॉल आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. लेग बाईस पंच दर्शवतात. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते. तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं शांत खेळ आपण पाहिला शिवशक्ती कडाव संघाचा. सुरुवातीला 2 षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळलं कारण 15.50च्या गतीनं 31 धावा बनवण्यात आल्या. या षटकामध्ये धावांवरती आता कुठेतरी अंकुश लावण्याचं काम केलेलं आहे गोलंदाज सदानंदने. सेकंड अभि देवगरे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. गोलंदाज आपण पाहतो षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स. हो यावेळेस फटका चांगला आहे. मागचा पाय जरूर वाकवला होता आणि इथे फटका अप्रतिम खेचण्यात आलाय. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑनला बीट करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. प्रयत्न थोडेसे अपुरे पडले. ऍक्शन रिप्ले लगेचच तुमच्या समोर. लोअर फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट केले. बॉल चाललाय या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑनकडे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी थोडीशी आपण पाहतोय फंबल आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, थोडीशी डाईव्ह सुद्धा लगावली आहे परंतु अखेर बॉल मागे होता. प्रेक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी भडवळ B+ संघाचे काही खेळाडू थोडेसे मागे बसा बाउंड्री लाईनच्या. ही सूचना आयोजकांच्या वतीने येत आहे. संघाची धावसंख्या 4 ने पुढे चालली आहे. 40. ओ या दरम्यान या ठिकाणी चांगला चेंडू टाकण्यात आलाय. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. ब्लँक स्ट्रोक. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल मात्र राहिला गोलंदाजाच्या नावावरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सदानंदाचं कौतुक करावं लागेल. या चौकाराचा अपवाद वगळला ना. या अगोदरच्या बॉलच्या अगोदर आपण पाहिलं तर चौकाराला आणि त्याचा अपवाद वगळला तर धावसंख्या धावफलकावरती कुठेतरी लगाम ओढण्याचं काम या गोलंदाजाने केलं होतं. संघाची धावसंख्या 40 वरती पोहोचलेली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि आता 13.33च्या सरासरीने धावगती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. शेवटचं अंतिम षटक. प्रत्येक संघाला विनंती राहील, चला जास्त वेळ टीम मीटिंग नको आहे. विनंती राहील की 20 मिनिटांमध्ये पहिलं सत्र कंप्लीट व्हायला हवं. सेकंड सत्रामध्ये सुद्धा तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी देण्यात येईल कारण 4 षटकांसाठी हा वेळ आयोजकांच्या वतीने देण्यात आलेला आहे. 3 षटकं समाप्त झाले. 2:40. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज अविनाश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत आणि आता स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो लेफ्ट हँडेड मनीष. गोलंदाज अविनाश बॉलिंग ट्रॅकवरती. अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये डेट ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे भूषण दादा रोहणे. आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. मैदानाचा जो केंद्रबिंदू आहे, संघाचा सुद्धा बॅकबॉन खेळाडू आहे, आधारस्तंभ आहे आणि पूर्णपणे सूत्र या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून हलवली जात आहेत. शेवटचं अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज अविनाशला सुद्धा चांगलीच कामगिरी करायची या मॅचमध्ये. 4 षटकांची मॅच. प्रेक्षक सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत या रात्रीमध्ये. आजची 3री रात्र. जवळजवळ 5 रात्रीची स्पर्धा आपण पाहतोय.
हो, या ठिकाणी आपण पाहतोय धीम्या गतीचा बॉल होता, त्याला फक्त कन्वर्ट केलंय. जागा बनवण्याचा प्रयत्न होता डीप बॅकवर्ड स्क्वायर लेगला, ते फक्त एक सिंगल धाव. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली, परंतु लगेचच बॅकअप त्या ठिकाणी देण्यात आलं. हो, या दरम्यान आपण पाहतोय कदाचित फिरकीचं आक्रमण करण्याचा प्रयत्न अंतिम षटकामध्ये. भरपूर चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. फिंगर रोल करत असताना गोलंदाज अविनाश आणि एक धाव या ठिकाणी मिळाली आहे. 41 शेवटचं अंतिम षटक. अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. धाबत संख्या तुम्हाला पाहायला मिळेल 41 वरती पोहोचलेली आहे. चला, जास्त वेळ घेते टीम कुंदे. वारंवार सूचना या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. थोडंसं कोऑपरेट करा. पंच देखील तेच सांगतायत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती अविनाशचं स्ट्राईक एंडला अभि देवगरे, जे मात्र सलामीला आलेले आहेत. चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे. हो, धीम्या गतीचा बॉल, त्याला सुद्धा पिकअप स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभि देवगरे थांबेल ते नाव कसलं. बॉल चाललाय सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम. आणखीन एक धमाकेदार षटकार. जर आवडला असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाही अभि देवगरेसाठी. संघाचा डाव पुढे येण्याचा प्रयत्न करतात. 47 वरती पोहोचलाय संघ शिवशक्ती कडाव या मॅचमध्ये. गोलंदाज सपट पाहतोय. मागच्या मॅचमध्ये आम्हाला स्कोरर सांगतात की पहिल्याच बॉलवरती निराशाजनक बाद झाला होता. आणखीन एक बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन रो दुसरा चेंडूला उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका. नंदू शेठ कराळे आणि हनुमंत शेठ गवळी हे सुद्धा मॅच आनंद घेतात, कारण नंदू शेठ कराळे यांचे पर्सनल असिस्टंट आहेत. हनुमंत शेठ गवळी यांचे मनपूर्वक स्वागत आहे. तंटामुक्त अध्यक्ष दहिवली. हो, या दरम्यान लाईन चेक केली जाते. यासाठी वाईड बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू टाकण्यात आलाय. एक्झॅक्टली पिचिंग ओळखली पंचांनी आणि सांगतात की खराब चेंडू हा दिशेपासून भरकट आहे. दिशा जर खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाही आहे. आणि आता गोलंदाज आपण पाहतो दिशेपासून थोडेसे भरकट आहेत. हो, पुन्हा एकदा वेगळा टान्स पाहायला मिळाला. कदाचित नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता अभि देवगरेचा, मात्र सेकंड रन त्याला हवी आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आणि आता या ठिकाणी फलंदाज होईल बाद. विकेट सॅक्रिफाईस. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. धावत संख्या फलकावरती 55 धावा. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी मागे चालला बॉल आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न. सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय ही धाव कदाचित मिळू शकणार नाही आहे, कारण पंच तेच सांगतायत की थ्रोफेकी केल्यानंतर बॅट्समनच्या अंगावरती चेंडू लागलेला आहे. बॉडीला ब्रश झालाय जरूर, परंतु इथून धावही मिळणार नाही आहे. फक्त आणि फक्त एकच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. अजित पुत्रन सर आपण पाहतोय पडताळणी करत असताना एक ऑफिशियल लेजेंडरी तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी मागचा काळ त्यांचा तुम्ही मागे वळून पाहिला तर एक चांगले बॅट्समन सुद्धा होते, एक चांगले खेळाडू सुद्धा होते आणि आता ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत एक महत्त्वाची भूमिका ते बजावत असताना
हो, बंटीसाठी टाकण्यात आलेला बॉल. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे, कारण प्रत्येक बॉलवरती अभि देवगऱ्याला स्ट्राईक हवी आहे, कारण त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत हे चांगलं माहिती आहे शिवशक्ती कडाव संघाला. आणि आता आपण जर पाहिलं तर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे षटकं 4 संपलेली आहेत. शेवटचा बॉल होता. धावा फलकामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी 56 धावा, 57 धावांची गरज. चला आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. आई देवी वडू नवघर संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे. कॅप्टन आणि भडवल B+. RK फ्रॉम या ठिकाणी आई देवी वडू नवघर या संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि चला भडवल B+, पंकज राकेश पाटील आपला प्रतिनिधी आपण लवकरात लवकर पाठवायचा आहे. टॉस आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. जीत इसलिए हे आपलं स्वागत आहे. संपूर्ण जेवणाची ऑफिशियल सर्व टीमची जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. आनंद ठाणगे, नितीन भोईर आणि अंकलेश राजपूत यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती राहील आपण स्टेजवरती यायचं. ज्या मान्यवरांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं आहे त्यांना विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला आपण टॉस करू. RK फार्म वडू नवघर या संघाचे कॅप्टन आणि भडवल B+. चला आपण टॉस करू. नेक्स्ट मॅचचा स्वप्नील सावंत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चोवीस बॉल आणि 57 धावांची गरज आहे. बडू नवघर या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय या ठिकाणी गोलंदाजीचा आहे. फिल्डिंग या ठिकाणी त्यांच्या वतीने घेण्यात आलेली आहे. बॅटिंग करायची भडवल B+ संघाला. पंकज याच दरम्यान आमचे प्रसाद भोईर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागत आहे आपलं. नुकताच जी स्पर्धा झाली स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर, स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत आणि त्याचे सह आयोजक प्रसाद भोईर आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. ऑन स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी ज्या मान्यवरांनी या ठिकाणी आपण पाहतोय आम्हाला स्पर्धेसाठी महत्त्वाचं मोलाचं योगदान दिलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचे कटआउट्स तुम्ही पाहत आहेत. हे आमचं मुख्य कॉमेंट्री बॉक्स ऑफिशियल कॅमेरामॅनचं कौतुक केलं पाहिजे. ज्यांनी ही क्षणचित्र टिपलेली आहेत. अभिषेक कामत यांचं आपण कौतुक करू. 24 बॉलमध्ये 57 धावांची गरज या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेने आणि या दोन्ही संघांना पुन्हा एकदा या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य सागरजी देशमुख साहेब आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. मॅच इज ऑन. गोलंदाज कुशल गुरव, स्ट्राईक एंडला फलंदाज तेजस. पहिलाच बॉल
क्रॉस बाडे स्टोक खेळायचा होता परंतु संपर्क नाही आहे कारण चेंडू थोडंसं बाहेर चाललाय. पंच दर्शवतात येस इट इज अ वाईट बॉल. अबांतर धाव इथे मिळेल आणि आता संघाची धाबत संख्या अबांतर धावेने या ठिकाणी आपण पाहतो 1. 57 धावांची गरज या मॅचमध्ये. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन शेलार, स्ट्रायकिंगला तेजस. हो बॅटची लिडिंग एज बागे आपण पाहतोय टिपली गेली असेल. एज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल टीम भूमी 11 कुंदे संघाला. फलंदाज बाद. सरमण आपण पाहतोय सन्मान्य सागरजी देशमुख साहेब या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतात. मुख्य VIP डायस मधून त्यांचे सर्व कार्यकर्ते सुद्धा आपण पाहतोय. सर्व टीम मॅनेजमेंट यांचे आपण कौतुक करू. आणि अगदी आपण पाहतोय मग कबड्डीची स्पर्धा असू द्या, क्रिकेटची स्पर्धा असू द्या, त्यांनी आम्हाला तब्बल अगदी आपण पाहिलं तर 8 दिवस आमच्यावरती त्यांनी विश्वास दाखवलाय. त्यांचा मनापासून आभार. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर धाबत संख्या धावफलकामध्ये फक्त आणि फक्त केवळ 1 आहे आणि तिथे फलंदाज बाद झालाय तो पहिला तेजस. ओव्हर द विकेट. ओ या दरम्यान बॅटची कडा पॉइंट मध्ये चेंडू चाललाय. प्रॉपर टायमिंग नाही आहे. संकेत दळवी आलेत मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट बॅट्समन आणि या संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये 2 या अंकावरती पोहोचली आहे. उमेशजी सोनकर, कुणालजी पेनकर, राहुल चव्हाण सर चर्चा करतात. उद्याचा जो शेड्यूल आहे त्याबाबत चर्चा चालू आहे. अगदी आपण पाहतो क्रीडांगणाच्या बाहेर. ओव्हर द विकेटने कुशल गुरव हो समोर खेळलेत. बिडॉनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक उपस्थित. सोपा सेल टिपण्यात आला. आणखीन एक धक्का लागेल टीम भूमी 11 कुंदे संघाला. फलंदाज बाद तू चल मैं आया. त्याने केली आहे आणि अगदी आपण पाहतोय स्पष्ट नाराजी चेहऱ्यावरती पाहायला मिळते आहे. संघाची धाबत संख्या 2 असताना आता धक्का दुसरा सुद्धा लागलेला आहे. चांगली गोलंदाजी. कुशल गुरवचं कौतुक करावं तितकं कमी आहे. जरी आपण पाहतोय कुशल गुरव स्वास्थ्यामध्ये बाद झाला असेल ना पण बॅटिंगमध्ये त्यांनी जे काही कमावलं नाही ना ते आता गोलंदाजीमध्ये कमवायला सुरुवात केली आहे पहिल्या षटकामध्ये. ओ यावेळेस ऑन साइडला उडवला क्षेत्ररक्षक. वड कॅच. आणखीन एक फलंदाज होईल बाद. आउटस्टँडिंग झेल रनिंग कॅच टिपण्यात आली. फलंदाजाला परतावा लागेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन भूषण सुद्धा माघारी येईल. 1 मोर विकेट डाऊन. मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर बदलापूर नगरीमध्ये ते दाखल झाले. स्वागत आहे आपलं किरण. धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 2 धावा आहेत आणि 2 धावा असताना तिसरा धक्का सुद्धा लागलेला आहे. ऑन हॅट्रिक बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट टेकिंग गोलंदाजी अभि देवगरे यांची आर्मी सज्ज आहे. शिवशक्ती कडाव काय गोलंदाजी करतात. बॅटिंगमध्ये धमाल केली आहे आणि आता गोलंदाजीमध्ये कमाल सुद्धा करतायत. मी मगाशी सांगितले कुशल गुरवने जे मात्र फलंदाजीमध्ये गमावले ना ते आता त्याला गोलंदाजीमध्ये कमवायचं आहे. फुल टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे आले तर आणखीन एक या ठिकाणी ब्रिलियंट कॅच टिपण्यात आली आहे. विकेट हॅट्रिक सुद्धा संपादित केली आहे कुशल गुरवने. या स्पर्धेमधील आजच्या रात्रीतील दुसरी तब्बल विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती राहिले. फलंदाज बाद.
कुशल गुरवची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आजच्या दिवसामध्ये 2 मॅचेसमध्ये तब्बल 7 विकेट्स त्याच्या नावावरती राहिलेले आहेत. काय गोलंदाजी केली आहे, वाखाणण्याजोगी स्पेल आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं या ठिकाणी आहे. हाताळत असताना संघाची धाबस संख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय. चेंडू 5 झालेले आहेत पंच. एक चेंडू बॅलन्स आहे, एक चेंडू बॅलन्स आहे, कारण पहिला चेंडू वाईड आला होता. विश्लेषण करू या षटकाचं. त्यानंतर विकेट आली, एक सिंगल, विकेट विकेट विकेट. शेवटचा बॉल कुशलचा नक्कीच आपण पाहतो बॅलन्स. 57 धावांची गरज असताना फक्त आणि फक्त केवळ 2च धावा आहेत धावफलकावरती. कुशल गुरवचा शेवटचा बॉल. सागर देशमुख आपण पाहतो या मॅच मधचा आनंद घेत असताना. शेवटचा बॉल. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण विखुरलेल्या अवस्थेमध्ये करा, कारण पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर आता काही जास्त खेळाडूंना लांब जाण्याची गरज नाही आहे. फक्त आणि फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि आता हे क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे. यष्टीरक्षक त्याच्या पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट गली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट लाईक आहे. हो, शेवटचा बॉल तो सुद्धा राहिलाय कुशल गुरवच्या नावावरती. आणि आता षटकाची समाप्ती झाली आहे डॉट बॉलने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धाबा धावफलकावरती केवळ 2 धावा, 4 बाद 2 अशी अवस्था तुम्हाला पाहायला मिळते भूमी 11 कुंदे संघाची. संपन्न झाल्यानंतर आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज नीतू माळी आलेत. चांगला चेंडू टाकण्यात आला आणि आता निर्जल स्तरावरती चेंडू लँड झालेला आहे. एक सिंगल मिळेल. सेकंडचा कॉल. इथे अगदी आपण पाहतो 2 धावा सुद्धा मिळत आहेत. लेझी क्रिकेट, थोडंसं लेझी क्रिकेट. आणि आता 2 धावा मिळत आहेत. 18 बॉल आपण पाहिलं तर तब्बल 55 धावांची गरज आहे. अभि देवगरेची इनिंग अगदी आपण पाहतो लक्षात राहील. पहिल्या इनिंगमध्ये काय जबरदस्त खेळ राहिला. जर्सी नंबर 63 अभि देवगरेला तुम्ही पाहतायत लॉंग ऑनला, जे मात्र पेट्रोलिंग करतायत. संघाची धाबसंख्या 4. गोलंदाज नीतू ओव्हर द विकेट नाही. हो, यावेळेस फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय, एक्झिक्यूट केला आणि आता फक्त 1च धाव मिळेल. संघाची धाबसंख्या हळूवार पद्धतीने का होईना परंतु पुढे चालली आहे. एक धाव या ठिकाणी फार महत्वाची आहे. थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनताय सागर असं म्हटलं जातं आणि आता तसा प्रयत्न करावा लागेल या मॅचमध्ये. 1-2 मोठे फटके कदाचित या मॅचला पुनरागमन करून देईल, परंतु आता तशी गोलंदाजी होत नाही आहे. अक्षरशः बितरमणे फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम गोलंदाज करतायत. पहिले षटक कुशल गुरवने का अप्रतिम दर्जाचं हाताळलं, ज्यामध्ये 4 विकेट्स त्यांनी कॅरी केल्या फक्त अवघ्या 2 धावा खर्च करत, ज्यामध्ये त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता नीतू माळीचा इतिहास या क्रीडानगरीचा काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. पालघर विभागातील एक मोठा संघ अर्थातच जाई संघाच्या विरोधात 6 चेंडू 1 धावेची गरज असताना याच नीतू माळीने तो सामना थांबवला होता. डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून शिवशक्ती कडाव संघाकडे अजूनही ओळखलं जाते, पाहिलं जाते. गोलंदाज नीतू माळी. ओ, या दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतो धीम्या गतीचा बॉल. फलंदाज त्या ठिकाणी क्रीज सोडतात. OUT आणि आता कॉट बिहाइंडच्या रूपानं आणखीन एक धक्का. तळवी सुद्धा बाद होतात आणि आता संकेतने थोडेसे खराब संकेत दिलेत
असेच म्हणावं लागेल, कारण त्याच्याबद्दल जिम्मेदारी होती, परंतु आता तो सुद्धा परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. भूषणदादा रोहणे आता मैदानावरती येत आहेत. संघाचा बॅकबॉन खेळाडू आधारस्तंभ आहे. भूमी 11 कुंदे संघ आपण पाहतोय, त्यांच्याच कन्येच्या नावाने हा संघ खेळत असतो. धावसंख्या फलकामध्ये आपण जर पाहिले तर अद्यापर्यंत फक्त आणि फक्त केवळ 6 धावा झालेल्या आहेत. बडबल बी प्लस हा संघ बी पॉझिटिव्ह आहे. सध्या भन्नाट फॉर्ममध्ये हा संघ सुद्धा. काल थोडंसं घाई गडबडीत खेळ त्यांचा झाला आणि अनुराग सोनावलेचं ते षटक महागडं राहिलं. पहिल्या षटकामध्ये त्याने 21 धावा खर्च केला नसत्या तर तो सामना RCC पेठ संघाच्या सुद्धा नाकी नवाला असता. ओ या दरम्यान लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल टाकण्यात आला आणि आता षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपलेला आहे आणि आता 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त केवळ 6 धावा. संघ अडचणीत सापडलाय जरूर. फक्त आणि फक्त आता या मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. कदाचित या मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे. या मॅचमध्ये सामना थोडंसं स्पीडअप करा, कारण वेळेबाबत आम्हाला प्रत्येकाने सहकार्य करावं हीच अपेक्षा आहे आमच्या सर्व लाडक्या आयोजकांची. नक्कीच आपण पाहतो 10वीची एक्झाम सुद्धा चालू आहे. लवकरात लवकर कशा मॅचेस या ठिकाणी कव्हर करायचे आहेत हाच प्रयत्न आमच्या सर्व लाडक्या आयोजकांचा आहे. 12th नंतर 10th बोर्ड एक्झाम. बडबल बी प्लस संघाचं एक वैशिष्ट्य आहे, जेव्हा संघ एक सामना जिंकेल 2 सामना जिंकेल प्रेक्षक हळूहळू हळू आपोआपच वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. हा इतिहास आहे, कारण आम्ही कासगावच्या नगरीमध्ये पाहिलं होतं जे मात्र चॅम्पियन राहिले होते. कासगाव चषक 2025 अंतिम विजेता टीम आहे. हो यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे, जणू काय मॅप लावला होता. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. आता धाबांमधील अंतर कमी करण्याचं काम या ठिकाणी करते टीम भूमी 11 कुंदे. सुरुवातीला जर मोठे फटके चौकार षटकार आले असताना तर सामन्याचं स्वरूप काही आणखी वेगळं असतं. यावेळेस ऑन साईडला फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु क्षेत्ररक्षकाने केली मिस्टेक. झेल ड्रॉप. एकच धाव आणि या झेल ड्रॉप केली तरी आता मी तर म्हणेन प्रत्येक खेळाडूचं कौतुकच केलं जाईल, कारण शिवशक्ती कडाव संघ सध्या तरी आता मजबूत स्थितीमध्ये हे त्यांना कळून चुकलेला. ओ या ठिकाणी पुन्हा एकदा पायामध्ये टाकण्यात आलेला चेंडू होता. संपर्क नाही व्यवस्थित. फक्त मिळेल सिंगल धाव. सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलंय. यानंतर सेकंड राऊंडमधून सेकंड मॅच बडबल बी प्लस वर्सेस RK फार्म बडू नवघर हा सगळं तुम्ही पाहणार आहात. एका बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट असणार आहे. चांगलं बॅटल ते सुद्धा रंगेल. प्रेक्षकांना त्याच मॅचेस हव्या असतात ज्या जास्त रंगतात. एक चांगली नेट टू नेट फाईट प्रेक्षकांना हवी असते. अगदी आपण पाहतो जी मॅच आता मैदानाच्या वरती सध्या चालू आहे ऑन गोईंग. जणू काही वन साइड मॅच इथे पाहायला मिळते का प्रेक्षकांना. अंपायर सिग्नल बाईट बॉल. गोलंदाजांचं विशेष कौतुक करावं लागेल, खास करून कुशल गुरव, त्यानंतर नीतू बाळीला आपण पाहिलं आणि आता गोलंदाज विक्रांत. शेवटचे अंतिम 2 बॉल. स्टील 2 टू गो. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय या ठिकाणी लॉंग गॉनला. कदाचित आज आपण पाहतोय ज्या ठिकाणी अभि देवगर आहेत त्याच ठिकाणी जास्तीत जास्त चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होतो. म्हणजे आज अभि देवगरे हात लावेल तिथं सोनं होईल. 7 बॉल 43 ची गरज. हो सॉफ्ट हँडने चेंडूला वळवलंय. अगदी आपण पाहतो टर्न केले तोपर्यंत एकच धाव आणि आता 6 बॉलमध्ये बनवायचे तब्बल 42 धावा. फक्त आणि फक्त या मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. सामना थोडंसं अगदी आपण पाहतोय जणू काही आता असं वाटायला लागले की हळूहळू आपण भारत ऑस्ट्रेलिया सामना जो हायलाईट पाहतो की काय या क्रीडानगरीमध्ये. शेवटचा षटक आहे.
आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये 42 धावांची गरज. चला लगेच आपण शतरक्षण सजवा. शिवशक्ती कडाव टीमला विनंती राहील सामना स्पीडअप करायचा. प्रेक्षक सुद्धा सुस्त झालेत, कारण सामना जेव्हा तापतो, जेव्हा मैदानाला आग लागते ना, तेव्हा प्रेक्षकांच्या सर्वांच्या नजरा त्या मात्र आतमध्ये असतात, क्रीडांगणामध्ये असतात. आणि आता मात्र प्रेक्षक सुद्धा थोडेसे अगदी आपण पाहिलं तर सुस्तावलेत, कारण सामना तसा प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही आहे. एकतर्फी सामना झालेला आहे. 57 धावांची गरज होती. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती दर्शन. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतो. दर्शन फुलवरे हा गोलंदाज. धनावडे, कदाचित एक बदलापूरमध्ये दर्शन फुलवरे, ही थोडीशी मिमेक्री होती. अभि शेवटचा अंतिम षटक. हो, या दरम्यान ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कारण दर्शन फुलवरे हे नाव ऐकल्यानंतर अभि देवगरे सुद्धा या ठिकाणी अचानक मागे वळाले, कारण त्यांनी सांगितले की दर्शन फुलवरे नाही तर हा गोलंदाज दर्शन धनावडे आहे. 4 बॉल शिल्लक आहेत आणि आता 4 बॉल आपण पाहणार आहोत गोलंदाज दर्शनचे. शेवटचे फक्त या ठिकाणी 4 चेंडू फक्त टाकायचे. हो, शफल झाले होते. चेंडू बॅटचा काहीच संपर्क नाही आहे. आणि आता आपण पाहतोय पूर्णपणे हा सामना शिवशक्ती कडाव संघाच्या बाजूने आपल्या खिशात त्यांनी घातलेला आहे. सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट त्यांनी खेळलं. पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली. याही मॅचमध्ये चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट पहिल्या सत्रामध्ये करण्यात आली आहे. कौतुक या बाबतीचं मी करेन शिवशक्ती कडाव संघाचं. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी या स्पर्धेमधील आजच्या रात्रीमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली जयशंकर चांदई संघाच्या विरोधात. याही मॅचमध्ये चांगली धावसंख्या 4 षटकामध्ये 56 धावा बनवण्यात आल्या. 57चं टार्गेट सेट केलं. आणि आता एकच धाव डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हा सामना भूमी 11 कुंदे संघाने जणू काही सोडलेला आहे. शेवटचा बॉल आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज दर्शन धनावडेला. हो, शेवटचा बॉल तो सुद्धा राहिला गोलंदाजाच्या नावावरती आणि सामना जिंकलाय. एक मोठा विजय संपादित केलाय शिवशक्ती कडाव संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम भूमी 11 कुंदे, आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगले खेळलात. आपलं सुद्धा आयोजकांच्या वतीने कौतुक.